कोणी रघुनाथ सोय भरतासी बोलत म्हणे तुझे कर्मानु अनुचित नवे निश्चित राजधर्म. भरता, अरे तू या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहेस. मी या वनवासाला आलेलो आहे मित्र वचन पाळण्यासाठी. अरे प्रभारी का होईना पण तुला त्या राज्यगादीचा स्वीकार, राज्य कारभारासाठी तुझी नेमणूक केली आहे. तात्पुरता का होईना पण तुझ्या अयोध्या नगरीचा राजा आहेस. आणि हा राजधर्म नाही भरता. आपण क्षत्रिय आहोत, आपण सूर्यवंशी आहोत आणि तू उपोषणाला बसतोय भरता. हे आपल्याला उचित ठरणार नाही. हे अनुचित कृत्य भरता तू करतोयस. हे तुझं वागणं योग्य नाही. प्रभू रामचंद्र भरताशी बोलतायत. अंधभंगु कुष्ठ पुराण रोगी सकामी दुर्धर त्या त्याग जायसे नर ज्ञान विचार हा नव्हे. अरे भरता, हा ज्ञानाचा विचार नाही रे भरता. अरे हा एवढा कनिष्ठ विचार कुणी करावा? अरे जो अंधळा आहे, जो पांगळा आहे, जो एखाद्या रोगाने बाधित आहे, पीडित आहे, अरे त्याच्या शरीराचं चलन वलन होत नाही आणि त्याला कुठलं कार्य करण्याची शक्ती नाही आणि आपली उपजीविका कशी वागावी अशा प्रकारच्या लोकांनी हे कृत्य करावं. अरे भरता, तुला हे शोभत नाही. हे उपोषण करणं तुला शोभत नाही. प्रभू रामचंद्रजी आपल्या लहान बंधूचं बोलताय. भरत मरे कर्म न होता कैची अमरती ज्ञान कथा कोटी धर्म बैसुत माता परी सर्वता वाचेना. तुम्ही सांगतात हे ज्ञानाचं कार्य नाही. अहो श्रीरामा, तुमची जोपर्यंत कृपा आमच्यावर होत नाही तोपर्यंत कशाचं ज्ञान आहे? अहो श्रीरामा,